जळगाव जिल्ह्यामधल्या पारोळा तालुक्यातल्या भोंडण, शिरसमणी तसंच पोपटनगरमधल्या शेतकऱ्यांनी तापी खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात गोंधळ घातला। नदीजोड प्रकल्पात भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचा 9 वर्षात या शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही। वारंवार मागणी करून देखील महामंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने या प्रकल्पग्रस्तांनी अखेर नाईलाजाने हे पाऊल उचलले। दरम्यान 10 दिवसात मोबदला देण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यावर हे शेतकरी माघारी फिरले। अहमदनगरमध्ये भारतीय टायगर फोर्स आणि नंदीवाले तिरमली समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य मोर्चा काढण्यात आला। दोन कुटुंबात झालेल्या वादाचा गैरफायदा घेत श्रीगोंदा आणि संगमनेर तालुक्यातल्या नंदीवाले तिरमली समाजातल्या जातपंचांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले। त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आला। जातपंचायत विरोधी कायद्याचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात सांगलीत शिवसेनेनं अनोखं आंदोलन केलं। मालवाहतूक करणाऱ्या 3 चाकी सायकलवर दुचाकी ठेवून वाहतूक करत शिवसेनेनं केंद्र सरकारच्या विरोधात बोंबामारू आंदोलन केलं। एका ढकलगाडीवर मुलांना बसवून तसंच बैलगाडी, टांगा आणि उंटाद्वारे प्रवासी वाहतूक केली गेली। खाल्ल्यानंतर 100हून अधिक भक्तांना विषबाधा झाली। यवतमाळमधल्या वणी तालुक्यातल्या सुकणे गाव इथली घटना। इथल्या बाजीराव महाराज मठात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। जेवणानंतर विषबाधा झालेल्यांना उलट्या आणि मळमळीनं अस्वस्थ वाटायला लागलं। त्यांच्यावरती वणीच्या ग्रामीण रुग्णालयासह शहरातल्या इतर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। भंडारा राज्य उत्पादन शुल्क विभागानं पवनी तालुक्यातल्या कातुर्ली गावच्या नाल्यातून मोहफुलाची कच्ची दारू काढताना 2 आरोपींना रंगेहात अटक केली। मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकानं कातुर्ली गावात धाड टाकून 2 आरोपींना 100 लिटर दारू, 3,500 रुपयांच्या वस्तू तसंच जवळपास 4,000 लिटर मोहफुलांसह अटक केली आहे। चंद्रपुरातल्या वरोरा शहरात 2 वेगळ्या घरातल्या 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली। अमोल येसांबरे असं विकृत आरोपीचं नाव आहे। घरात कोणी नसल्याचा फायदा घेत 23 वर्षांच्या अमोल येसांबरेनं हे कृत्य केलंय। संतप्त नागरिकांनी त्याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलंय। पैशांसाठी जन्मदात्या आईनंच लेकीचा सौदा केल्याची संतापजनक घटना भंडारा जिल्ह्यातल्या साकोली तालुक्यातल्या शिवाजी वॉर्डमध्ये घडली। 16 वर्षांच्या मुलीला तिच्या आईनं फक्त 20,000 विकून राजस्थानमधल्या एका इसमासोबत तिचं लग्न लावून दिलं। या मुलीनं कशीबशी आपली सुटका करून घेत नागपूर रेल्वे स्थानक गाठलं। तिथे रेल्वे पोलिसांना घडला प्रकार सांगितल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं। घटस्फोट झालेल्या पत्नीला न्यायालयाने खावटी मंजूर केल्याचा राग मनात धरत पतीनं पत्नीचं अपहरण करून हत्या केली। भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यातली ही संतापजनक घटना आहे। तेजू जगणे असं नराधम पतीचं नाव आहे। पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। अहमदनगरमधल्या राहता इथे अवघ्या एका दिवसाचं नवजात बालक सापडले। निष्पाप जीवाला निर्दयी पालकांनी थेट कचरा कुंडीत टाकलं होतं। राहत्यामधल्या 15 नंबर चाळीजवळच्या कचरा कुंडीत कापडात गुंडाळलेलं हे गोंडस बाळ आढळून आलंय। या बाळाची प्रकृती चांगली असून राहता ग्रामीण रुग्णालयात त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आले। राहत्याचे पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत। गोंदिया जिल्हा बँकेच्या अर्जुनी मोरगाव शाखेतल्या घोटाळा प्रकरणी 3 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली, तर एक आरोपी अद्यापही फरार आहे। 2006 ते 11 या कालावधीत या बँकेतून 1,94,00,000 रुपयांची अफरातफर झाल्याचं उघड झालं होतं। या प्रकरणी बँकेतल्या 5 कर्मचाऱ्यांसह 3 खासगी व्यक्तींना अटक झाली होती। सांगलीत नेमणुकीला असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल किरण पुजारी आणि पोलीस कॉन्स्टेबल संतोष पाटील यांच्या गटात हाणामारी झाली। यात पाटील गटाचे अरुण हातागळे गंभीर जखमी झाले। त्या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली। गाडी पेटवल्याच्या वादातून अंकली इथं हा प्रकार घडला। रत्नागिरीमधल्या दापोली तालुक्यातल्या कोळथरे समुद्र किनाऱ्यावर कासवांच्या 84 पिलांना समुद्रातून सोडण्यात आलं। ऑलिव्ह रिडले जातीची ही कासवं आहेत। कासवांनी नोव्हेंबर महिन्यापासून किनाऱ्यावर घातलेली अंडी शोधून सुरक्षित ठेवण्यात आली होती। ओगामचे संचालक दीपक महाजन आणि कासवमित्र केदार तोडणकर यांनी पहिल्या टप्प्यातली ही 84 ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ जातीची कासवाची पिलं समुद्रात सोडली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।